झालं आणि पहलगामचे आरोपी जे पहलगाममध्ये मारणारे जे होते ते 300 किलोमीटर चालत 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 भारतात आले. त्यांनी चुन की आपल्या नागरिकांना मारलं आणि पुन्हा 300 किलोमीटर चालले गेले. त्यांना का पकडलं नाही? गृह विभागाने याचं उत्तर द्यावं, अमित शहाजींनी याचं उत्तर द्यावं. त्यांचा एक साधा फोटो पण आजपर्यंत का आला नाही याचं उत्तर कुठेतरी नरेंद्र मोदींनी द्यावं. आणि या एवढ्या मोठ्या हल्ल्या झाल्यानंतरही ज्या पद्धतीनं कसाबला पकडलं आणि त्याला फासावर लटकवलं, अशा आरोपींना का पकडल्या गेलं नाही, या प्रश्नाच्या बद्दल देशाची माफी नरेंद्र मोदींनी मागितली पाहिजे. या तमाम हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या आणि त्याच्यासोबतच या हल्ल्याच्यामुळे ज्या परिवारांना नुकसान झालं, या सगळ्यांच्या प्रती आज आम्ही संवेदना व्यक्त करतो. आता मंत्र्यांना गेट आउट लोक म्हणायला लागलेले आहेत. इतकी वाईट अवस्था भारतीय जनता पक्षावर का आली याचं त्यांनी आत्मचिंतन करावं.